आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमानुसार मी तुम्हाला स्वागत करत आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे देवाचा कार्यक्रम ऐका आणि तुमचं जीवन चांगलं, तुमचे दिवस चांगलं जाईल. चला आजच्यापासून जाऊया. स्तोत्रसंहिता 92:10 मध्ये लिहिलेलं आहे की नीतिमान खजुराच्या झाडासारखा, ताडुगळाच्या झाडासारखा किंवा नंतर गेदारसारखा तो वाढत जाणार आणि ते हष्टपुष्ट होणार. हष्टपुष्ट आणि वाढीव कसं नीतिमान झालं तर आपण नीतिमान कसं होतो. तुम्ही रोमक्रंसपत्री 5 अध्याय 1 आणि 2 मध्ये पाहत आहे. आपण विश्वासाने नीतिमान म्हणतो. हे काय विश्वास आहे, काय विश्वास करायला पाहिजे. रोमक्रंसपत्री 10 अध्याय 10 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तुझ्या मनामध्ये विश्वास कर. तो येशू ख्रिस्त फक्त स्वर्गातून या जगामध्ये उतरून येऊन आणि संपूर्ण मानवाकरिता आपला जीव दिला, आपला रक्त व्हायला यासाठी की मानवजाती सर्वांच्या पापाला तो हरण करून यावा. असं आमच्या पापासाठी जगामध्ये येऊन आमच्या पापासाठी जीव देऊन आणि जिवंत उठलेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आमच्या पाप क्षमावायला पाहिजे. विश्वासाने नीतिमान होतो. तसं विश्वास करा की येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला प्रभू परमेश्वर आहे. आमचे सर्व पाप त्यांनी हरण करून नेला क्रूसामध्ये आणि त्याच्याद्वारे आम्हाला पाप क्षमा भेटते. तुम्ही प्रेषितांची कृती 4 अध्याय 12 वचन पाहत आहे. त्याच्याशिवाय तारण कुठंही नाही आहे. या स्वर्गाच्या खाली या जगामध्ये येशूचं नाव, फक्त येशूच्या नावाने तुम्ही देवाकडे आरोळी मारणार, आपल्या पापाची क्षमा मागणार, तेव्हाच तुम्हाला पापाची क्षमा आणि तारणाचा निश्चय भेटेल. त्या येशूच्या नावाने तुम्ही पापाच्या क्षमा प्राप्त केल्यानंतर तुम्हाला देवापास देणार पद काय. तुम्ही एक नीतिमान, तुम्ही नीतिमान. या जगाच्या पापापासून सुटकारा, रोगापासून सुटकारा असं देवापास देतो. आणि नीतिमान कसं राहणार. तुम्ही मत्ती 13 अध्याय 43 वचनामध्ये नीतिमान पित्याच्या राज्यामध्ये स्वर्गामध्ये एक सूर्यासारखं चमकत राहणार. या जगामध्ये प्रभू येशू ज्योती आहे, त्याच्या चमक तुमच्यामध्ये येणार. पण एक दिवस येशूबरोबर आम्ही स्वर्गात जाताना स्वर्गामध्ये आमच्याद्वारा देवाच्या महिमा प्रकट होणार. आज पण तुमच्या काय गरजा आहे मी प्रार्थना करणार. सर्व गरजा येशू पूर्ण करा. प्रार्थना करूया. पवित्र बापा धन्यवाद प्रभू. आज येशूच्या नावाने, येशूच्या रक्ताने आणि येशूच्या बलीने आम्ही नीतिमान होतो प्रभू. आज मी जे कोणी म्हणता प्रभू येशू माझ्या पापाचं क्षमा कर, मला पण नीतिमान बनव, सर्व पाप क्षमा कर प्रभू. त्यांच्या मनामध्ये मी एक नीतिमान असं विश्वास दे, खात्री दे. आणि प्रभू राजा तो लवकर या जगामध्ये येणार आहे, आम्हाला स्वर्गामध्ये नेण्यासाठी आणणार आहे. इथं आम्ही तुझा प्रकाश पाहून आम्ही इथं चमकणार आणि स्वर्गात सुद्धा आम्ही चमकणार. आज पण येशूच्या नावाने त्यांच्या सर्व गरज पूर्ण होऊ दे प्रभू. त्यांच्या सर्व अशक्तपणा, रोग सगळं निघून जाऊ दे. जीवनामध्ये शांती, समाधान, आनंद भेटू दे. येशूच्या नावाने मागितो नाही प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.